आरटीओ मधील कथित भ्रष्टाचारावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा भांडाफोड केल्याचा दावा केला आहे। नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वसुली रॅकेट आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताचे गंभीर आरोप केले। नागपुरात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरटीओ विभागात मोठ्या प्रमाणावर वसुली रॅकेट सुरू असल्याचा आरोप करत खळबळ उडवली। काही माजी आणि सध्याचे अधिकारी मिळून बदली, ओव्हरलोड वाहतूक आणि विविध कामांसाठी अवैध वसुली करत असल्याचा त्यांनी दावा केला। वडेट्टीवार यांनी सांगितले की काही व्यक्ती महाराष्ट्रभरातून वसुली करत असून अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचे प्रकारही सुरू आहेत। तसेच खोटे ट्रॅप आणि बनावट तक्रारींच्या माध्यमातून प्रामाणिक अधिकाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला। मी आरटीओ मध्ये कसं रॅकेट चालवलं जातं आणि रॅकेट चालवणारे कोण आहे याचा भांडाफोड करायसाठी खरं म्हणजे आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे। यामध्ये एक खरमाटे नावाचे ग्रस्त आहे, हे कुठल्याही सेवेत नाही। यापूर्वीच्या या परिवहन विभागाचे जे काही मंत्री असायचे त्यांच्याकडे हा बदल्यांचं पूर्ण रॅकेट चालवणारा, बदल्या करणारा हा व्यक्ती होता। याबरोबर एक भुयार नावाचे आरटीओ आहेत, ते आता अकोल्याला आहे आणि त्यांच्याबरोबर सस्पेंड झालेली दोन व्यक्ती आहेत, राजू नागरे आणि योगेश खैरनार। ही चार मंडळी पूर्ण महाराष्ट्रातील कलेक्शन करतात। मुळात विषय चंद्रपूर जिल्ह्यातील झालेल्या ट्रॅपवरून आहे। विदर्भामधील जवळपास 64 मुलं ही आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाली होती। त्यांना सेवेत कायम केलं गेलं होतं, प्रमोशन त्यांचं झालं होतं। पण या चौकडीला वाटतं की हे सर्व आमच्या मार्फतून व्हायला पाहिजेत, पण या सर्वांचं लीड या विदर्भातील मुलांच्या प्रमोशनसाठी आणि सेवेसाठी लीड करणारे पवन पोटदुखे नावाचे विदर्भातील आमच्या चंद्रपूरचे एक आरटीओ इन्स्पेक्टर होते आणि त्यांनी सगळा पाठपुरावा केला। परंतु या खैरनारला आणि या भुयारला, जो आता अकोल्यामध्ये असतो, आता आरटीओ आहेत आणि ते फक्त नागपुरात बसतात वसुलीसाठी, तिथे बसतच नाही हे भुयार। आणि हे दोनही सस्पेंड झालेली लोक हे संपूर्ण हे चालवतात। यांचं काम काय आहे अजून आता नवीन कमिशनर आले, त्यांना माहिती नाही, पण बदल्यामध्ये पूर्णतः सक्रिय हे असतात। वसुलीमध्ये या खैरनार नावाचा माणूस हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर दबाव टाकतो। त्या सांगितलेले लोकांना किंवा वाहन चालक आहेत किंवा मालक आहेत, मालकांचे एक रॅकेट तयार केलं आहे आणि ओव्हरलोड सगळे गाड्या चालू द्या। सर्व वसुलीसाठी एक योगेश नावाचा माणूस नागपुरात त्यांनी बसवला आहे या खैरनारने, आणि सर्व आपल्या खरमाटे नावाच्या व्यक्तीने। हा खरमाटे एवढा बदमाश आहे की पूर्ण या यंत्रणेला धमकावतो। नाही जर त्यांनी ऐकलं तर त्यांच्यावर ट्रॅप करायसाठी प्लॅनिंग करतो। इथे एक ॲडिशनल SP आहेत, मी त्यांचं नाव आता घेणार नाही, एंटी करप्शनचे। ते पूर्णतः या विभागाला कंट्रोल करायचं काम करतात किंवा सगळ्याच विभागाला। याची मूळ म्हणजे विषय असा आहे की या सगळ्या आरटीओ इन्स्पेक्टर नवीन लागलेल्या मुलांना सोबत घेऊन षडयंत्र रचून यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेलं आहे। त्याला वाटत असेल की आम्ही काही केलं तरी होईल, पण तो विदर्भात ज्या दिवशी दिसेल हा खरमाटे आणि भुयार ज्या दिवशी आमच्या लक्षात येईल त्या दिवशी याचा बंदोबस्त विदर्भातच मी करेल। याची जी मस्ती जी चाललेली आहे, जी गरमी चालली आहे की लोकांना फसवण्याची आणि या सगळ्या तरुण पोरांना आता नोकरीत लागलेल्यांना उद्ध्वस्त करण्याची 64 मुलं आहेत विदर्भातील लागले, त्यांच्याच मागे तो हात धुवून लागलेला आहे। त्यांचं प्रमोशन होऊ नये, ते कायम राहू नये, अशा पद्धतीचं षडयंत्र।